शेतकरी कामगार पक्षाने अनेक वर्षे जनतेला केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. कर्नाळ बँकेचा घोटाळा करून कमावलेल्या पैशावर राज्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आता निष्फळ ठरेल. भाजप महायुतीने दिलेला शब्द पाळला असून आगामी निवडणुकीत प्रभाग 1, 2 आणि 3 मध्ये भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व असल्याचे मतदार सिद्ध करतील, असा घणाघात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेंधर येथे आयोजित प्रचारावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेका पक्षाच्या धोरणांवर आणि नेत्यांवर सडकून टीका केली. नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराबाबत बोलताना आमदार ठाकूर म्हणाले की ज्यावेळी कोरोना काळात आम्ही अंगावर केसेस घेऊन आंदोलने करत होतो तेव्हा हे विरोधक कुठे होते? स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी सत्ता जाण्याच्या आदल्या दिवशी घाईघाईने ठराव मंजूर करण्याचे नाटक त्यांनी केले. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द ते पूर्ण करतील आणि विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचेच नाव लागेल याची आम्हाला खात्री आहे. शेका पक्षाच्या बॅनरवर दिसणारे नेते 4.5 वर्षांपासून तुरुंगात आहेत. कर्नाळ बँक बुडवणाऱ्या नीतीमुळेच आज त्यांची ही अवस्था झाली आहे. शेका पक्षाचे कार्यकर्ते आता त्यांच्यापासून दूर जात आहेत, तर मतदार आधीच दुरावला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे. यात शेका पक्षाचे काहीही योगदान नाही. विरोधकांनी भीतीपोटी एका वॉर्डातील उमेदवार दुसऱ्या वॉर्डात चोरून फॉर्म भरण्यासाठी पाठवले. जणू काही तिथे कर्फ्यू लागला होता. या उलट भाजपने मिरवणूक काढून अर्ज दाखल केले. हे पाहूनच आमचा विजय निश्चित झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विश्वास व्यक्त केला की भाजपचे पदाधिकारी खांद्याला खांदा लावून काम करत असून तरुण वर्ग मोठ्या संख्येने पक्षासोबत आहे. विरोधकांमध्ये नीतिमत्ता शिल्लक नसून त्यांना जनतेच्या सेवेशी काहीही देणे घेणे नाही, केवळ स्वतःचा स्वार्थ ते पाहत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. अनेक वर्ष या भागावरती शेतकरी कामगार पक्षानं आपल्या परंपरागत शैलीमध्ये वर्चस्व गाजवलं, पण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून कामांची डिलिव्हरी होताना दिसत नाही. केवळ खोटी आश्वासनं दिली जातात. जे नेतृत्व यांच्या बॅनरवरती आहे ते 4.5 वर्ष झालं तुरुंगामध्ये बसलेलं आहे. बँकेचा घोटाळा करून यांनी जे पैसे कमवले त्या आधारे राज्य करण्याचा प्रयत्न केला. आता हळूहळू त्यांचे कार्यकर्ते यांच्यापासून दूर व्हायला लागले. मतदार आधीच दूर झालेला होता आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या सर्व प्रभाग क्रमांक 1, 2, 3 या तिन्ही वॉर्डांमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं वर्चस्व आहे, हा इथला मतदार सिद्ध करणार. या विरोधकांना दिबा पाटील साहेबांचं नाव घ्यायचा अधिकारच नाही का ज्यावेळेला इथला प्रकल्पग्रस्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते कोविडचा कालावधी असताना देखील अंगावरती केसेस घेऊन वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत. कुठं होते होय? त्यावेळेला दिबा पाटील साहेबांचं नाव माहिती नव्हतं. या उलट आंदोलनच का करावं लागलं तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव देत होतं. आम्ही म्हणतो बाळासाहेब ठाकरे मोठे आहेत, पण दिबा पाटील या ठिकाणचे भूमिपुत्र आहेत. त्यांचं या भूमीसाठी रक्त सांडलेलं आहे, घाम गाळलेला आहे आणि त्यांचं नाव द्यायचा आग्रह भारतीय जनता पार्टीनं प्रामुख्यानं घेतला. त्यावेळेला हे सगळेजण हे बाळासाहेब ठाकरेंच्या नावासाठी होते. हे कोणी दिबा पाटील साहेबांच्या नावाचा आग्रह धरत नव्हते. यांचं सरकार जायच्या 1 दिवस आधी अब्रू वाचावी म्हणून दिबा पाटील साहेबांचं नाव घेऊन गेले. त्या ठरावाला त्यांच्याकडे बहुमत नव्हतं, पण भाजप सत्तेत आली तर ठराव नुसता नाही घेतला, बहुमतानं एकमतानं विधानसभेत विधान परिषदेमध्ये तो ठराव पास केला आणि राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवला आहे. आज पुण्याचा विमानतळ, औरंगाबाद संभाजीनगरचा विमानतळ असे विमानतळ आहेत. यांचीसुद्धा नावं छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांची नावंसुद्धा हे द्यायचं पेंडिंग आहे. विमानतळ सुरू आहे आणि त्यामुळे या विमानतळाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी वारंवार सुतोवाच केलेला आहे की आज जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव आहे, हे नाव आता लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा त्याचा नामविस्तार होणार. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शब्द दिला आहे आणि तो शब्द ते निश्चित पूर्ण करतील. भाजप जो शब्द देते तो पुरा करते. भाजपचे विरोधक आज त्यांच्या हातातून ती संधी तेव्हा गेली होती, आज विरोधात आहे आणि अजून नाव लागत नाही म्हणून या ठिकाणी ठळठळाट करतायत. पण यांच्यामध्ये नीतिमत्ता नाही, अन्यथा यांनी सगळ्यात आधी ते नाव दिलं असतं. बिनविरोध जे निवडून आलेले आहेत नगरसेवक, मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या विरोधामध्ये जे उभे केले होते ते ज्यांनी उभे केले होते तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, असे उमेदवार का दिले? एका वॉर्डातला उमेदवार दुसऱ्या वॉर्डातला तिसऱ्या वॉर्डात ते फॉर्म भरायला जाताना त्यांना असं 4 जण कर्फ्यू लागल्यासारखे गेले. आता हे गेले आणि आमची मिरवणूक त्यांनी पाहिली आहे.
त्यांना कळलं की बाबा इथं निभाव लागणार नाही. या शेतकरी कामगार पक्षाची नीतीच राहिली. कर्नाळा बँक उगाच नाही बुडालेली. बँकेचं कर्ज, खोटी कर्ज दाखवलीत, तशी अनेक कार्यकर्त्याच्या डोक्यावर कर्ज आहेत. राहा निवडणुकीला उभा, तुला कर्ज देतो. आता या लोकांना कर्ज देतो असं सांगितलं, ते घाबरून गेले, त्यांनी माघार घेतली. त्यांचं आम्ही आभार मानू. धन्यवाद.